फेकाफेकी झाली, हिंदू मुस्लिम करून झालं, रडारड करून झाली आणि आता त्यांचं आवडतं शस्त्र बाहेर काढलं, पाकिस्तान. नमस्कार, इंडियन व्हॉइस मध्ये स्वागत. काय तर म्हणे काँग्रेसचं पाकिस्तानची सख्य आहे आणि त्यांच्या विजयाने पाकिस्तान खुश होणार, असा प्रचार चाललाय. आता दोन्हीची उत्तरं शोधू या व्हिडिओमध्ये. पहिलं, सख्य कोणाचं? तर काँग्रेसचं. ज्या इंदिरा गांधींच्या काँग्रेस सरकारने पाकिस्तानचे 2 तुकडे केले, त्या काँग्रेसचं पाकिस्तान सोबत सख्य आहे म्हणे. अर्थात ज्याचं जगच जर फेकू म्हणून ओळखत असेल तर वाटेल ते बोलायला काय जातंय. आणि समर्थक आहेतच ना, डोळ्यावर द्वेषाची पट्टी बांधून वाटेल त्याच्यावर माना डोलवणारे. खरं तर त्यांच्या बी मधला म्हणजे इंग्रजी बीचा अर्थ भ्रष्टाचार आणि बलात्कार आहे, हे वर्णन करणारे 2 व्हिडिओ आधीच बनवलेत. नसतील बघितले तर जरूर बघा. आता त्यांच्या जे हा जिन्नासाठी आणि टी हा पाकिस्तानसाठी आहे, हे या व्हिडिओत उलगडून सांगतो. सर्वप्रथम, पाकिस्तानचे 2 तुकडे करणाऱ्यांचं पाकिस्तान सोबत जर सख्य असेल तर पाकिस्तानला आमंत्रण नसताना भेट देणाऱ्यांबद्दल काय म्हणाल? घर में घुसके हे केक आणि बिर्याणी खाण्याबद्दल म्हटलेलं का? त्यात अजून लाजिरवाणी गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या एअरफोर्सने पाकिस्तानी पंतप्रधानाला मिठी मारण्याच्या या इव्हेंटचं जवळपास 3.5 लाखाचं बिल भारताला पाठवलं. म्हणजे बिन बुलाये बिल भरून भेटायला जाणारे हे पठाणकोटमध्ये पाकिस्तानच्या ISI ला तपासणी करण्याची परवानगी कोणी दिली? यांनी. आणि सख्य कोणाचं म्हणतायत? तर काँग्रेसचं. अजून पुरावे बघा. आता हे ज्यांना आदर्शवाद म्हणतात त्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी जिन्नाच्या मुस्लिम लीग सोबत सरकार स्थापन केलं होतं. धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन व्हावं या जिन्नाच्या विचाराशी यांचे संघटन पूर्वज सहमत होते आणि आजही जिन्नाच्या उद्देशपूर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. लालकृष्ण अडवाणी जिन्नाच्या गबरीवर डोकं ठेवून कौतुक करून आले होते आणि त्यांना भारतरत्न यांनी दिलं. जिन्नाचा भारताने इंडिया हे नाव घेण्याला विरोध होता. इंडिया हे नाव मिळू नये अशी त्याची इच्छा होती. मध्यंतरी अजून काही जण इंडियाचे विरोधक असलेले आपल्याला दिसले. पाकिस्तानसाठी हेरगिरी करतं कोण? कुरुलकर, आयुष्यभर सांस्कृतिक संघटनेचा कार्यकर्ता. बरं, फार कौतुक असणाऱ्या गावठी बॉन्डचा मुलगा जिन्नाच्या पाकिस्तानमधील व्यक्तींसोबत भागीदारीत व्यवसाय करतो. म्हणजे त्यांचं विशेष प्रेम असणारच ना. जिन्नाचा मुस्लिमांनी भारतात राहण्यावर किंवा भारतात राहण्याचा निर्णय घेणाऱ्या मुस्लिमांवर राग होता. भारतातल्या मुस्लिमांना शांततेत राहणे शक्य नाही, त्यांना वारंवार आपलं राष्ट्रीयत्व सिद्ध करत राहावं लागेल असं म्हटलेलं. आता जिन्नाचे स्वप्न सत्यात कोण आणतंय? तर हे भारतातल्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहू नये, एकमेकात द्वेष करावा व त्यात गुंतून पडून मूळ मुद्द्यांवरनं लक्ष हटावं, हे स्वप्न कोणाचं असेल? तर पाकिस्तान सरकारचं. आणि ही स्वप्नपूर्ती करतंय कोण? तर हे. गेल्या 10 वर्षात पाकिस्तान करवी भारतात अनेक अतिरेकी हल्ले झाले, पण 10 वर्षात एकही अतिरेकी हल्ला झाला नाही असं म्हणत पाकिस्तानला क्लीन चिट कोणी दिली? तर यांनी. पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय एकही भाषण पूर्ण न करू शकणारे कोणत्या पार्टीचे आहेत? दुसऱ्या कोणाला इतकं ऑब्सेशन आहे पाकिस्तानचं? अहो, पाकिस्तानमधले नेते सुद्धा इतक्यांदा पाकिस्तानचं नाव घेत नसतील. पाकिस्तानी मूळ असलेली कमर शेख आणि प्रधानसेवक मोदी यांच्या 36 वर्ष राखीचं म्हणजे मानलेली बहीण आणि भाऊ असं नातं आहे म्हणतात. आता ही मबा दुसऱ्या कुठल्या नेत्याला देतील? आणि जर दुसऱ्या कुठल्या नेत्याने असं म्हटलं तर किती ट्रोलिंग करतील? असे अजून अनेक पुरावे आहेत ज्यातून J फॉर जिन्ना आणि P फॉर पाकिस्तान सिद्ध होतं. आता कोणाच्या विजयाने पाकिस्तानात आनंद होईल? खरं तर हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. पण आपण अपेक्षा कोणाकडनं करतोय तर त्याचंही उत्तर देऊ. जर पाकिस्तानला भारताचे भले बघवत नसेल, भारत प्रगती करू नये असे वाटत असेल, भारतात शांतता नसावी, बेरोजगारी वाढावी असे वाटत असेल, एकंदरीत देशाची पिछेवाट व्हावी, देशाची किंमत कमी व्हावी असे वाटत असेल तर त्यांना आत्ताचे सरकारच आवडणार ना. त्यांना वाटणार बरं आहे, आपल्याला काहीच करायला नको, भारताचं आत्ताचं सरकार आपली स्वप्न पूर्ण करतंय. जिन्ना आणि पाकिस्तान सोबत वर्षानुवर्ष वैचारिक व राजकीय संबंध असणाऱ्या पार्टीचं सरकार हवं हीच त्यांची इच्छा असेल. आता तुम्ही ठरवा, तुमचं मत इंडियाला की पाकिस्तानचं ऑब्सेशन असणाऱ्या यांना. आणि इतरांनाही ही माहिती पाठवा. सबस्क्राईब व शेअर करून इंडियन व्हॉइसला मदत कराल असा विश्वास आहेच. धन्यवाद.